महत्वाची बातमी अमोल मिटकरींचा अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आता आंदोलन सुरू आहे। मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात मिटकरींचं आता आंदोलन सुरू आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आता अमोल मिटकरी यांच्याकडून आंदोलन केले जात आहे। हल्लेखोरांना अजूनही पकडण्यात आलेलं नाही असा आरोप अमोल मिटकरी यांच्याकडून केला जातोय। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। स्वप्नील, नक्कीच आपण बघू शकतो अमोल मिटकरींच्या वाहनावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला त्यानंतर अजूनही काही आरोपी जे आहेत ते मोकाट आहेत, त्यांना अटक करण्याची मागणी जी आहे ती करण्यात आपण बघू शकतो। या ठिकाणी अमोल मिटकरी स्वतः आहे। म्हणजे मला पोलीस संरक्षण देऊ नाही शकत, पण माझ्या मुलीनं आणि माझ्या भावानं आणि माझ्या परिवारानं संरक्षण दिलं आणि अशा सिच्युएशनमध्ये माझा परिवार माझ्यासोबत खंबीर आहे, याचा मला फार अभिमान वाटतो। अजितदादासारखा खमका नेता तुमचा असताना तुमच्यावर इतकी वेळ येते, तुम्हाला आंदोलन करावं लागतं, तुम्हाला वारंवार सांगावं लागतं की मला न्याय द्या। अजितदादा खमके आहेत म्हणूनच मी इतक्या खमक्या पद्धतीने बोलतोय। माझ्या नेत्याबद्दल जर कोणता टुकार गलीतला गुंडा बोलत असेल तर त्याचा थोबाड रंगवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे पोलिसांनी त्या कर्णबाळाला का सोडलं, तो मोकाट त्याच्या बापाला भेटायला गेला शिवतीर्थावर, त्याला इथं हजर करा पोलिसांनी, त्याला अटक करावं ताबडतोब। कसले लागे बांधे आहेत तुमचे? आरजे हॉटेलला तुम्ही सगळ्यांनी एकत्र पार्टी केली, गळाभेट घेतली आणि मी स्वतः आता विरोधी पक्षनेत्यांसोबत बोललोय। मी असेल महायुतीचा भाग नंतर आहे, सरकारमध्ये आहे मी नंतर आहे, पण माझ्यासारख्या एखाद्या संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीचे दिवसा ढवळ्या हे गुंडे गाडी फोडतात आणि त्यातले आरोपी 3 दिवसापासून अटक होत नाहीत। न्याय नाही मागणार आम्ही। परिवारात दहशतीचं वातावरण आहे, ठीक आहे, पोलीस सुरक्षा आहे, हा भाग वेगळा ना, सुरक्षा देणं पोलिसांचं कर्तव्य आहे, पण तुम्ही या अशा गुंडांना, तो देशपांड्या तिथून धमकी देतोय, हा कर्णबाळा धमकी देतोय, त्याच्या बापाचं राज्य आहे का हरामखोरांच्या? त्याच्यामुळे आता एक तर मी जिवंत राहील, एक तर ते जिवंत राहतील। आज परत मनसेच्या राजू उंबरकरांनी धमकी दिली की अमोल मिटकरी यानंतरही बोलले तर मार खाणार। त्याच्या बापाचं राज्य नाही, तो उंबरकार असो का अंत चुंबरकार असो, मला मारायची त्यांनी सुपारी घेतलेली आहे ना, त्यांनी मला मारावं, पण माझ्या एका बलिदानानं जर महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय भेटत असेल तर मी ते बलिदान द्यायला तयार आहे। आज अण्णाभाऊ साठेची जयंती आहे, ज्या अण्णाभाऊ साठेंनी लाचारी सोडून स्वाभिमान पत्करा हे शिकवलं महाराष्ट्राला, त्यांची आज जयंती आहे। त्या जयंतीच्या दिवशी बोलतोय मी, थातूर मातूर उत्तर देत नाही आहे। अकोल्यात येणार असल्याचं कर्णबाळांनी येत आहे म्हणजे काय जवळ आहे का तो यांचा? त्याच्या थोबाळीत हाणून मुस्काळ्या आवडून आणा इथं, त्याला अटक करा। सगळी कायदा सुव्यवस्था त्याने विस्कळीत केलेली अकोल्याची। आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी, पण हा आला हरामखोर आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण। म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का? त्याच्या मुसक्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं, एलसीबींनी का सोडलं, आरजे हॉटेलला कोण्या कोण्या पोलिसांची गळाभेट झाली, पोलीस काय काढा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या। न्याय मागण्यासाठी, माझी मुलगी भारताचं संविधान, न्याय भेटला पाहिजे, सर्व आरोपी अटक झाली पाहिजे। ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे, ठीक आहे। तिथं ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा, पोलीस पकडू नाही शकत? काय करतात पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं? सत्तेतला आमदार जाऊल्यानंतर मी एका मुलीचा बाप आहे, अगोदर कोणातरी आईचं लेकरू आहे, मी कोणातरी भावाचा भाऊ आहे एक। आम्ही वेडे नाही आहोत, आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले, पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आणलेली आंदोलन करायची। त्याचा तपास पोलीस घेतील। मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे, स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं, आरजे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळा तिथं का तोंड खुपसून बसलाय, साले तिथून धमक्या देतात, त्याला जीवानं मारू हे करू, त्यांच्या बापाचं राज्य आहे का? एक तर ते राहतील, एक तर मी राहील, काही झालं चालेल, आता काहीही झालं तर चालेल। नाही, पण ते त्यांचा प्रश्न आहे, तो ते आता गेले, माझं लक्ष नाही त्यांच्यावर गेले असतील तर। आता अपेक्षा तर मी केली नाही, आता मला सुरक्षेची अपेक्षा नाही। महाराष्ट्रातला सामाजिक संघटनेतला तळागाळातला माणूस कालपासून मला फोन करतोय की आम्हाला एक आवाज द्या, मग सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, तिथून आम्ही सगळं बाजूला ठेवून तुमच्यासाठी येतो। आता तो कर्णबाळ्या तिथला हरामखोर इथं मुंबईतून इथं येतो, भावाभावात भांडणं लावतो, अख्ख्या अकोला जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो। पोलिसांना कळत नाही का गळाभेट घेतली पोलिसांनी?